पुढची बातमी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणासंदर्भातली। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणावरून आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी एक विधान केलंय। अक्षय शिंदेनं बलात्कार केलेला नाही, ज्यांनी बलात्कार केला तो लपवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या केल्याचं आव्हाड म्हणालेत। तर जितेंद्र आव्हाडांनी केलेलं विधान आपल्याला आवडलं नसल्याची प्रतिक्रिया भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिली आहे। अक्षय शिंदेला ज्या अंतरावरनं गोळी मारली त्या अंतर बघितल्यानंतर हास्यास्पद आहे। त्याच्या हाताला बेड्या होत्या असं म्हणतात। मग तो कुठला रिव्हॉल्वर काढणार, कोणाच्या खिशातला रिव्हॉल्वर काढणार, कुठनं ओढणार? आता तर हेही सिद्ध झालं की त्या रिव्हॉल्वरवरती अक्षय शिंदेच्या हाताच्या निशाणीच नाहीये। लोक का बोलायला घाबरतात माहितीये की नको नको समाज आपल्या अंगावर येईल, गंगा बलात्काराचं प्रकरण आहे। अरे अक्षय शिंदेने तो बलात्कारच केला नाही, केलेल्यांना सोडवण्यासाठी म्हणून अक्षय शिंदेची हत्या झाली। विरोधकांनी माझ्यावर लक्ष करण्याचं काय कारण आहे? फक्त एक मला त्या मोर्चामधले काही स्टेटमेंट्स मी पाहिले, त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब पहिल्यापासून या मोर्चामध्ये याच बाबतीमध्ये पुढे आहेत। फक्त त्यांचं आजचं अक्षय शिंदेच्या बाबतीतलं स्टेटमेंट मला आवडलं नाही। त्यामुळे तुम्ही आजच्या मोर्चाला नाही 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 मी त्यांचं स्टेटमेंट पाहिलं, ते आवडलं नाही एवढंच बोलतोय मी। मला काय भांडण करायचं नाहीये। एन्काउंटर केलंय बलात्कारांना वाचवण्यासाठी असं जितेंद्र आव्हाडांनी टीका केली। त्या बाबतीमध्ये गृह विभाग तपास करतोय, न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, न्यायप्रविष्ट बाब आहे, त्यामुळे मी त्याच्यावर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।